Hello everyone, in this session we are going to cover new topic in C programming language and that is string. So let's discuss what is string in C. तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रिंग इज नॉट कन्सिडर ॲज डेटा टाईप इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तर जसं की इतर लँग्वेजेसमध्ये स्ट्रिंग हा एक डेटा टाईप कन्सिडर केला जातो, तर तसं तो सी मध्ये ॲज अ डेटा टाईप कन्सिडर न करता तो ॲज अ ॲरे ऑफ कॅरेक्टर म्हणून तिथे रिप्रेझेंट करतात किंवा कन्सिडर करतात. ठीक आहे, तर आता आपण बघू की स्ट्रिंग म्हणजे काय आणि थोडंसं डेटा टाईपचे रिव्हिजन पण करू की डेटा टाईप म्हणजे काय असतं आणि सी मध्ये स्ट्रिंग हा डेटा टाईप नाहीये आणि तो का नाहीये. ठीक आहे, तर बघा इथे आपण ना एक छोटंसं ओके, तर बघा टॉपिकचं नाव आहे स्ट्रिंग इन सी. तर बघा आता स्ट्रिंग म्हणजे काय, सपोज आपण एखादं पर्सनचं जर नाव राईट करत असू PRASAD, ठीक आहे, प्रसाद, हे काय झाली एक स्ट्रिंग झाली. स्ट्रिंग म्हणजे काय तर ॲरे ऑफ कॅरेक्टर, जिथे की मल्टिपल कॅरेक्टर्स तिथे कंबाईन किंवा टुगेदर एकत्र येतात, तर त्याला म्हणतात स्ट्रिंग. आता आणि हाच एक स्ट्रिंग आता ही कन्सिडर करू आपण ॲज अ स्ट्रिंग. आणि कॅरेक्टर म्हणजे काय तर एक सिंगल लेटर असेल तर आपण त्याला कन्सिडर करतो ॲज अ कॅरेक्टर म्हणून. आणि कॅरेक्टरची पूर्ण स्ट्रिंग असेल किंवा कॅरेक्टरचं कलेक्शन असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ स्ट्रिंग म्हणून. मग आता मी अजून एक स्ट्रिंग घेतली, सपोज 1. ठीक आहे, 1 ही पण काय डबल कोट मध्ये तो घेतला तर तो 1 जर घेतला तर ते काय होते एक स्ट्रिंग होते. पण तिथेच जर मी मल्टिपल डिजिट्स घेतले तर ती काय झाली एक स्ट्रिंग झाली. तर हा त्यात दोन गोष्टींमधला डिफरन्स आहे. कोणत्या दोन गोष्टी, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. कॅरेक्टर मध्ये एक सिंगल कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह असतं आणि इन केस ऑफ स्ट्रिंग तिथे मल्टिपल कॅरेक्टर सोबत आलेले असतात. ठीक आहे, तर सी लँग्वेजमध्ये स्ट्रिंग हा कुठला पण डेटा टाईप नाहीये. तो डेटा टाईप नाहीये, ते काय ॲरे ऑफ कॅरेक्टर्स आहे. ॲरे ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय की जिथे मल्टिपल कॅरेक्टर्स एकत्र येतात तर त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ स्ट्रिंग म्हणून. ठीक आहे, देन in case of C, string is considered as array of character which ends with \0. म्हणजे काय, जर मला एखादा डेटा टाईप स्टोअर करायचा असेल स्ट्रिंग आणि एखाद्या मुलीचं नाव, ठीक आहे, तर मी जेव्हा ही स्ट्रिंग मेमरीमध्ये स्टोअर करेल तर त्याच्यामध्ये मला \0 हे देणं कंपल्सरी आहे इन केस ऑफ स्ट्रिंग. ते इंडिकेट काय करते की माझी इथे स्ट्रिंग संपलेली आहे. ठीक आहे, तर बघा आपण स्ट्रिंग बद्दल कोणते कोणते 2 पॉइंट आता डिस्कस केले ते आपण बघू. ओके, तर पहिला पॉइंट असा होता की स्ट्रिंग इज नॉट डेटा टाइप इन सी लँग्वेज. ठीक आहे, सी मध्ये तो ॲज अ डेटा टाइप कन्सिडर म्हणून होत नाही, बट इट्स अ ॲरे ऑफ कॅरेक्टर्स. ॲरे ऑफ कॅरेक्टर्स म्हणून तो कन्सिडर होतो. आणि नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रिंग एंड्स विथ \0. ठीक आहे, \0 ने ते स्ट्रिंग एंड होते. ठीक आहे, \0 काय इंडिकेट करतो की इथे माझी स्ट्रिंग संपलेली आहे किंवा हे माझ्या स्ट्रिंगचं एंड पॉइंट आहे. ठीक आहे, मग आता जसं ॲरे इनिशियलाइज करण्याच्या 2 मेथड्स असतात. कोणत्या कोणत्या, मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन आणि मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट, या 2 मेथड्स असतात. सेम कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रिंग मध्ये पण आपण 2 वेजने ॲरे ऑफ कॅरेक्टर आपण इनिशियलाइज करू शकतो. तर बघा पहिली मेथड अशी आहे ॲरे. आता आपण कॅरेक्टरचा ॲरे घेऊया. ठीक आहे, कॅरेक्टरचा ॲरे म्हणून तिथे कॅर डेटा टाईप आपण राईट केलाय इज इक्वल्स टू, इथे मी काय देते एक स्ट्रिंग देते. ठीक आहे, HELL ओ. ठीक आहे, ओके, मी ते सिंगल कोट देणं एक्सपेक्टेड आहे. सिंगल कोटमध्ये आपण
देऊ. HELLO. ठीक आहे. इथे माझी स्ट्रिंग संपलेली आहे. ठीक आहे. HELLO हॅलोचं स्पेलिंग मी माझ्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलेलं आहे. पण आता मला त्याचं एंड कुठे आहे हे सांगायचं असेल तर आपण इथे \0 देऊया. आणि आपण जेव्हा \0 देतो तर तो पण आपल्याला सिंगल कोट मध्ये द्यायचा असतो. ठीक आहे. तर ही झाली पहिली मेथड. आता ह्या मेथड मध्ये इथे \_ देणं इज दी कंपल्सरी. तुम्हाला तिथे \_ द्यायलाच लागतो इन केस ऑफ स्ट्रिंगच्या केसमध्ये फक्त. ओके. आणि इथे जर मी इंटिजरचा ॲरे घेत असेल, इंट ॲरे, ठीक आहे, तर मला इथे \_ देणं आणि डबल कोट देणं कंपल्सरी नसतं. ठीक आहे. तर हा आहे त्या दोन गोष्टींमधला फरक. कशामध्ये? ॲरे ऑफ इंटिजर आणि ॲरे ऑफ कॅरेक्टर म्हणजेच स्ट्रिंग. ठीक आहे. आता आपण दुसरी मेथड बघू. दुसरी मेथड कोणती आहे? कॅर ARR, दुसरं नाव देऊ आपण BRR. आपण ॲरेला काही नाव देऊ शकतो, असं काही नाही. इज इक्वल टू हॅलो. ही झाली माझी दुसरी मेथड. आता दुसऱ्या मेथडमध्ये बघा, दुसऱ्या मेथडमध्ये मला इथे \_ देणं एक्सप्लिसिटली देणं मला ती गरजच नसते. पण जेव्हा आपण ह्या प्रकारचं इनिशियलायझेशन करतो, मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट मेथड त्याला म्हणतात. ठीक आहे. ही आहे मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन आणि हे आहे मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट, कारण आपण इथं लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये दिले. ठीक आहे. तर या पहिल्या सिंटॅक्स मध्ये आपल्याला \_ देणं कंपल्सरी आहे, पण दुसऱ्या सिंटॅक्स मध्ये आपण तो नाही दिला तरी पण चालतो. ओके. तर आहे त्या दोन गोष्टींमधला फरक. तर आता आपण मेमरी रिप्रेझेंटेशन बघू की त्याचं कसं असतं. ठीक आहे. ओके. तर माझ्याकडे इथे एक डायग्राम येते, मी इथे दाखवते. ओके. तर बघा, हे आहे त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ॲरे ऑफ कॅरेक्टर्स, म्हणजेच काय? स्ट्रिंग. तर आपलं असं डिस्कशन झालेलं होतं की स्ट्रिंग म्हणजेच काय? तर ॲरे ऑफ काय? कॅरेक्टर्स, की जिथे तुम्ही तुमचे कॅरेक्टर्स स्टोअर केलेले आहे आणि त्यालाच एकत्रितपणे आपण ॲज अ कन्सिडर करतो स्ट्रिंग म्हणून. ठीक आहे. आणि आपण स्ट्रिंगचा बद्दल असं पण डिस्कशन केलेलं आहे की स्ट्रिंग एंड्स विथ \0. बघा आता, आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की आपण आपला जो सेकंड सिंटॅक्स आहे कोणता? कॅर म्हणजेच कॅरेक्टर ऑफ ॲरे BRR. ॲरेचा नेम काय आहे? BRR. मी खालच्या बद्दल डिस्कशन करते. तर त्याच्यामध्ये आपण एक्सप्लिसिटली \_ दिलेलं नाहीये, पण आपण जर त्याची ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं, खालची डायग्राम ही वाली, तर त्याच्यामध्ये तो तिथे इम्प्लिसिटली आलेला आहे. जरी आपण तो एक्सप्लिसिटली दिलेला नसला तरी पण तो तिथे आहे. ठीक आहे. तर हे प्रूव्ह झालं का की बघा, आपण स्ट्रिंग कोणत्या पण मेथडने डिक्लेअर केली तरी पण \_ हा तिथे असतोच, \0 तो तिथे असतोच. ठीक आहे. पण मग बघा, वेन वी कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ स्ट्रिंग वी हॅव टू कन्सिडर ऑल द कॅरेक्टर एक्सपेक्ट \0. म्हणजे काय? आपण जेव्हा लेंथ कन्सिडर करतो स्ट्रिंगची तर तिथे \0 हा कॅल्क्युलेट करायचाच नसतो. आपली जी स्ट्रिंग आहे HELLO ही तीच असणार आहे. त्याची लेंथ आपण ॲज अ 5च कन्सिडर करणार आहोत. 4 नाही, सॉरी, 5च कन्सिडर करणार आहोत. HELL आणि O हे 5च कॅरेक्टर आपण स्ट्रिंगच्या लेंथ मध्ये कन्सिडर करणार आहोत. तिथे \0 आपण कन्सिडरच नाही करणार आहोत. इन केस ऑफ काय? लेंथ. जेव्हा आपण लेंथ डिस्कशन करतो तेव्हा \0 काउंट आपण करतच नाही. पण बट when we calculate length of string we have to count the memory for \0. \0 साठी तिथे मेमरी अलोकेट होते. म्हणजे मेमरी अलोकेट होताना ला 100% मेमरी अलोकेट होते, पण जेव्हा आपण लेंथ कन्सिडर करतो तेव्हा तिथे ती काउंट होत नाही. ठीक आहे. तर आपण तो पण पॉइंट इथे लिहून घेऊ. मी ओरली आता जे सांगितलं ते. तर बघा, इथे लेंथ जी आहे LENGTH, लेंथ इज इक्वल टू काय आहे? 5 आहे आणि साईज इज इक्वल टू 6 आहे. ठीक आहे. आपल्या लेंथची साईज आहे 6 आणि लेंथची साईज आहे 6
आणि आपली जी लेंथ जी आहे ती आहे 5 आणि साईज जी आहे ती आहे 6. ठीक आहे, तर ह्या दोन हा त्यातला फरक आहे. आणि जेव्हा आपण स्ट्रिंग साठी मेमरी अलोकेट करतो तर तिथे बॅकस्लॅश साठी पण मेमरी अलोकेट होते. ठीक आहे, बघा साईज ही कन्सर्न विथ की मेमरी. ठीक आहे, साईज इज कन्सर्न विथ द मेमरी. आणि जे की तिथं बॅकस्लॅश 0 आहे तर त्याला तिथे मेमरी अलोकेट होणार आहे. पण जेव्हा आपण लेंथ कन्सिडर करतो तर तिथे तो बॅकस्लॅश कन्सिडर होत नाही. पण जेव्हा आपण मेमरीमध्ये स्टोअर करतो तर त्या बॅकस्लॅश 0 साठी तिथे स्पेसिफिक मेमरी अलोकेट होते. हा त्या दोघांमधला डिफरन्स आहे. तर बघा, आता आपण जसं ॲरेचे इलेमेंट्स ऍक्सेस करतो युजिंग त्याचं इंडेक्स. ठीक आहे, मला जर ॲरे मधला ॲरे ऑफ काय म्हणते मी, ॲरे ऑफ इंटिजर्स. इन केस ऑफ ॲरे ऑफ इंटिजर आपण इलेमेंट जो ऍक्सेस करतो तो करतो युजिंग त्याचा इंडेक्स नंबर. ठीक आहे, डेटा ऍक्सेस करण्यासाठी आपण काय यूज करतो, इंडेक्स यूज करतो इन केस ऑफ कॅरेक्टर ॲरे आणि इंटिजर ॲरे. ठीक आहे, पण इन केस ऑफ स्ट्रिंग आपण ॲरे ट्रॅव्हल्सर करण्याची एक वेगळी मेथड आहे. तर ती आपण डिस्कशन करू की आपण ॲरे कसा ट्रॅव्हल करू शकतोय. ठीक आहे, तिथे आपण फॉर लूप लावून पण करू शकतो, पण एक दुसरी पण मेथड आहे जिथे की आपण जी की आपण यूज करतो. तर आपण बघू ती कोणती आहे. तर आपण एक कोड करू म्हणजे त्याच्याने व्यवस्थित कळेल की काय आहे एक्झॅक्ट. कोड ब्लॉक. तर मी ते कोड ब्लॉकला एक नवीन फाईल घेतली आहे ज्याला मी नाव दिलं आहे string1.c. आता इथे आपण कोड राईट करू, #include stdio.h angular bracket complete int main return 0. ठीक आहे, आता बघा इथे ना मी एक ॲरे ऑफ कॅरेक्टर घेते, कॅर ARR, आणि त्याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग देते. त्याचं नाव आपण देऊ, त्याच्यामध्ये स्ट्रिंग आपण स्टोअर करू ॲज अ हॅलो. तर याच्यामध्ये मी स्टोअर करते HELLO स्ट्रिंग कंप्लीट /0 पण सिंगल कोटमध्ये द्यायचा. आणि मी ते कॅरेक्टरचा पॉइंटर घेते, कॅरेक्टरच्या पॉइंटरला मी ॲड्रेस देते ARR. ठीक आहे, आणि ते कंडिशन देऊ आपण व्हाईल जोपर्यंत $str नॉट इक्वल टू सिंगल कोटमध्ये /0. म्हणजे काय की बाबा तुझा लूप तू चालू ठेव कुठपर्यंत, जोपर्यंत बॅकस्लॅश येत नाही. आणि एक एक करून मला माझं कॅरेक्टर जे आहे ते प्रिंट करून दे. ठीक आहे, कॅरेक्टर जे आहे ते प्रिंट करून दे म्हणजे $str. आणि तू एक एकने पुढे जा. म्हणजे कसं बघा, H प्रिंट करायचा, पुढे जायचं. मग पुढे जाण्यासाठी ++ ऑपरेटर आपल्याकडे आहे जो की फक्त एकच पाऊल पुढे जातो. ठीक आहे, मग बघा, स्टार्ट कुठपासून करायचं, H पासून स्टार्ट करायचं. आणि H पासून स्टार्ट केलं, H प्रिंट करायचा, नंतर ++ करायचं. बघा, H प्रिंट करायचा, मग ++ करायचं, परत कॅरेक्टर प्रिंट करायचं, नेक्स्ट जे आहे ते E, आणि प्रिंट करायचं, ++ करायचं, परत प्रिंट करायचं, ++ करायचं. असं कुठपर्यंत करायचं आहे जोपर्यंत माझी /0 मला दिसत नाही तोपर्यंत मी प्रिंट करणार आहे. ठीक आहे, तर बघा एकदा कोड रन करून बघू होतोय का. ओके, बरोबर. त्याच्या आधी आपण इथे एक स्टेटमेंट देऊ, printf गिवन स्ट्रिंग इज असं देऊ आपण, GIVEN गिवन स्ट्रिंग इज. बघा, गिवन स्ट्रिंग इज हॅलो. ठीक आहे, आलं आउटपुट. आता ते कसं आलं, मी हा पूर्ण कोड घेते, इकडे कॉपी करू आणि इकडे येऊन पेस्ट करू आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघू काय ते. ठीक आहे, त्याच्यासाठी ना आपण एक नवीन फाईल घेऊ, फाईल तर बघा आपण एकदा सिंटॅक्स समजून घेऊ. आपण काय केलं, एक स्ट्रिंग घेतली. स्ट्रिंग म्हणजे काय, ॲरे ऑफ कॅरेक्टर.
आणि ॲरे आहे म्हणून त्याचं नाव आपण दिलं ARR. नाव आपण काही पण देऊ शकतो, पण ARRच्या पुढे बघा मी काय दिलं आहे, ओपन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स दिले आहे. स्क्वेअर ब्रॅकेट्स काय इंडिकेट करतात की आपला जो डेटा येणार आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, ॲरेमध्ये होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण दिलं ओपन क्लोज कर्ली ब्रेसेसमध्ये हॅलो स्ट्रिंग आणि एंडला दिला बॅकस्लॅश खालच्या लाईनीमध्ये कॅर स्टार str इज इक्वल्स टू ARR. बघा पॉइंटरचा कन्सेप्ट आपण थोडा रिवाइज केला तर पॉइंटर म्हणजे काय असतं की पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ॲड्रेस. तो ॲड्रेस स्टोअर करणार आहे. ठीक आहे. बघा आपण इथं str हा एक पॉइंटर आहे, त्याला आपण काय असाइन केलं आहे, ARR. आणि आपण जेव्हा इथे ARR म्हणतो ना, तर ARR मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर असते, तर त्याच्यामध्ये स्टोअर असतो त्याचा ॲड्रेस. ठीक आहे. ॲड्रेस म्हणजे काय, जेव्हा मी त्याला ARR देते तर तो कशामध्ये घेतो, तो घेतो त्याचा ॲड्रेस घेतो. ठीक आहे. म्हणजे बघा आपण त्याला काय दिला आहे, ॲड्रेस दिला आहे. बघा इथे आता हे जे ॲड्रेस आपण देतो ते असतात इमॅजिनरी ॲड्रेस. ठीक आहे. हे इमॅजिनरी ॲड्रेस असतात जे की आपण त्याला दिले आहेत. ठीक आहे. ओके. तर मी str ला काय स्टार str म्हणजेच काय, पॉइंटरला मी कशाचा ॲड्रेस दिलाय, तर ॲरेचा ॲड्रेस, आणि तो दिला आहे 100. त्याला मी कोणता ॲड्रेस दिलाय, स्टार्टिंगचा ॲड्रेस दिला, म्हणजेच काय बेस ॲड्रेस मी त्याला दिलेला आहे. ठीक आहे. नंतर खालच्या लाईनीत आलो. आता बघा एस मध्ये सध्याची व्हॅल्यू काय आहे, मग 100. बघा मी इथे एक बॉक्स काढलाय आणि त्याच्यामध्ये आपण त्याला 100 ही व्हॅल्यू असाइन केली आहे. ठीक आहे. मग आता खालच्या लाईनीत आपण आलो आणि जो की आता बघा तो पॉइंट कोणाला करतोय, ॲरे म्हणजे काय, तर तो पॉइंट करणार आहे कोणाला तरी म्हणण्यापेक्षा त्याच्या ॲड्रेसला पॉइंट करणार आहे. ठीक आहे. मग हा जो ॲरे आहे तो आता सध्याला इथे पॉइंट करतोय, त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू कोणती आहे, तर 100 आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण कंडिशन काय दिली, व्हाईल. आता बघा इथे ना 2 पार्ट्स मध्ये आपण असं एक मिनिट फक्त मला इथे डायग्राम काढू द्या. त्याच्या आधी थोडासा कन्सेप्ट आपण क्लिअर करू की मी जर str म्हणेल तर मला काय व्हॅल्यू भेटेल, आणि जर मी स्टार str म्हणेल तर मला काय व्हॅल्यू भेटेल, आपण त्याचं थोडं डिस्कशन करू. ठीक आहे. कारण की बघा मी इथे str यूज केलाय आणि इथे स्टार str यूज केलाय, तर त्या दोघांमधला डिफरन्स. तर मी जर str म्हणेल तर मला भेटेल त्याचा ॲड्रेस म्हणजे काय, 100. ठीक आहे. आणि जर मी स्टार str बोलली, स्टार str म्हणजे काय, स्टार str ज्याला पॉइंट करतो आहे त्याचा डेटा. काय बोलले मी परत रिपीट करते, मी जर स्टार बोलली तर मला त्याचा ॲड्रेस भेटेल, जे की आपण खाली दिलेत बघा 100, 101, 102 त्याचे ॲड्रेस आहे. तर मी जेव्हा फक्त str बोलेल किंवा मी जेव्हा str राईट करेल तर तेव्हा त्याचा मिनिंग काय असतं की तो ॲड्रेस घेतो. आणि जर मी स्टार str म्हणजेच काय, स्टारचा सिम्बॉल यूज केला तर मला त्याचा काय भेटेल, डेटा भेटेल. ठीक आहे. मग बघा मी स्टार म्हणेल तर मला काय भेटेल, h भेटेल. ठीक आहे. मग परत आपण एकदा ड्राय रन करू. बघा व्हाईल स्टार str, स्टार म्हणजे काय, मला डेटा भेटतोय. मग बघा मी कंडिशन काय दिली की जोपर्यंत माझा डेटा मला \0 भेटत नाही तोपर्यंत तू तुझा लूप फिरवत राहा. ठीक आहे. मग बघा आपण स्टार str ला गेलो, स्टार str नॉट इक्वल टू \0. बघा पहिलेच आपल्याकडे काय आहे, 100 आहे. 100चा डेटा म्हणजे हा h. तर h नॉट इक्वल टू \0 कंडिशन ट्रू आहे. h नॉट इक्वल्स टू \0 कंडिशन ट्रू झाली, म्हणून कंट्रोल आपला लूपच्या मध्ये आला आणि जो कॅरेक्टर आहे तो प्रिंट झाला. बघा कॅरेक्टर जो आहे तो प्रिंट झाला आणि आपण प्लस प्लस कशाला केलं, ॲड्रेसला केलं. ठीक आहे. str प्लस प्लस म्हणजे आता str मध्ये कोणती व्हॅल्यू गेली, प्लस प्लस केल्यामुळे बघा इथे ही व्हॅल्यू गेली. ठीक आहे. ही व्हॅल्यू कशामुळे गेली, str प्लस प्लस मुळे गेली. मग परत str प्लस प्लस झाला तो 1 झाला, 1 झाला म्हणजे 101 झाला. ठीक आहे. मग परत इथे कंडिशन चेक होईल की 101 चा डेटा म्हणजेच काय, str चा डेटा, स्टार str चा डेटा नॉट इक्वल टू \0 आहे का, तर येस तो आहे. बघा आता ई नॉट इक्वल टू \0 कंडिशन ट्रू झाली, त्याच्यामुळे तो त्याच्या कंट्रोल मध्ये आला आणि इथे परत त्याने काय प्रिंट केलं, त्याचा डेटा प्रिंट केला. बघा स्टार str म्हणजे काय, डेटा प्रिंट केला आणि तो परत एक पाऊल पुढे गेला. ठीक आहे. मग बघा आता 101 चा कंट्रोल कुठे आला, 102 ला आला. ठीक आहे. परत 2 चा डेटा चेक केला. 2 चा डेटा काय आहे, L हा डेटा त्याच्याकडे आहे. मग L नॉट इक्वल्स टू \0
कंडिशन ट्रू झाली, ठीक आहे, कंडिशन ट्रू झाली, कंट्रोल मध्ये आला, एल प्रिंट झाला. बघा स्टारचा डेटा म्हणजे काय, str ज्याला पॉइंट करतोय त्याचा डेटा नॉट इक्वल्स टू \0 आहे, येस आहे. कंडिशन ट्रू झाली, डेटा प्रिंट झाला आणि इन्क्रिमेंट झाला. मग परत आपण डेटा इन्क्रिमेंट करू आणि आता str मध्ये कोणती व्हॅल्यू आलेली आहे, 103. str मध्ये व्हॅल्यू कोणती आलेली आहे, str ची 103 आणि 103 चा डेटा काय आहे, एल आहे. मग एल परत प्रिंट झाल्यानंतर व्हॅल्यू इन्क्रीज झाली, ठीक आहे. म्हणजेच काय, आपण जो डेटा ऍक्सेस करतो आहे तो आता इंडेक्स थ्रू न करता आपण तो ऍड्रेस थ्रू करतोय, कळलं का. म्हणजेच काय बघा, ऍड्रेस घ्यायचा, ऍड्रेस आपण कशा थ्रू घेतो, पॉइंटर थ्रू घेतो, कारण पॉइंटर एक असा व्हेरिएबल आहे जो काय स्टोअर करतो, तर ऍड्रेस स्टोअर करतो. मग काय करायचं बघा, त्या ऍड्रेसला जायचं, त्याच्याकडनं डेटा घ्यायचा, तो प्रिंट करायचा आणि एक मॉल पुढे जायचं. म्हणजे बघा ते कुरिअरवाल्यासारखं आहे का ही गोष्ट, की कुरिअरवाला काय करेल, तुमच्या ऍड्रेसला येईल, तुमचा डेटा घ्यायचा असेल तर घेईल किंवा पार्सल द्यायचं असेल तर ते देईल आणि एक घर पुढे जाईल. सेम तशीच केस आहे, पण आपल्याला हे कुठपर्यंत करायचं आहे, तर जिथपर्यंत आपल्याला \, ही कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत. मग बघा हा परत पुढे जाईल, नंतर परत str मुळे तो ++ होईल, str मुळे तो ++ झाला की तो इथे येईल. मग बघा o नॉट इक्वल्स टू \0 कंडिशन ट्रू, o हा \0 नाहीये, बरोबर, तो नाहीच आहे. मग तो प्रिंट होईल, परत तो एकने पुढे जाईल ++ ऑपरेटर थ्रू आणि तो इथे येईल. बघा आता इथे कंडिशन फॉल्स झालेली आहे, काय, \0 नॉट इक्वल टू \0, ही कंडिशन फॉल्स झाली, ठीक आहे. मग त्याच्यामुळे कंट्रोल बाहेर आलाच नाही आणि आपलं पूर्ण स्ट्रिंग प्रिंट आपण करून झाली, ठीक आहे. मग परत एकदा कोड बघू, ओके, तर इथे कोड बघू, ओके, आणि मला ही स्ट्रिंग माझी प्रिंट करून मिळाली. आता मला जर कॅरेक्टर एका खाली एक हवे असेल तर मी इथे \n देते, Ctrl+S करू आणि परत एकदा रन करू. बघा इथे आलेत का, बघा हॅलो, HELLO, ठीक आहे. तर असं असतं स्ट्रिंग. आता हेच स्ट्रिंग जर मला लेंथ फाइंड करायची असेल, तर आपल्याकडे एक त्याचं इनबिल्ट फंक्शन आहे. तर ते इनबिल्ट फंक्शन कोणते आहेत स्ट्रिंगचे, आपण ते पण थोडं डिस्कस करू. ओके, तर आपण आधी डिरेक्टली इनबिल्ट फंक्शन यूज न करता आपण एकदा हे बघू की आपण ॲरेची लेंथ कशी फाइंड करू शकतो, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण इथे व्हेरिएबल घेऊ इंट काउंट नावाचा, जो मला काय करून देईल, काउंट करून देईल, ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये कुठली पण गार्बेज व्हॅल्यू न येण्यापेक्षा आपण त्याला इनिशियलाइज करू 0 ने, आणि जसं जसं माझं कॅरेक्टर पुढे जाईल, ठीक आहे, जसं जसं माझं कॅरेक्टर मी काउंट करेल तसं तसं तो एक एकने प्लस होईल, सेम str सारखा, ठीक आहे. काय होईल, मी एक h प्रिंट केला, मग h ला 1 होईल, काउंट ++ होईल, ठीक आहे. मग परत मी एक लेटर पुढे गेली, एक कॅरेक्टर पुढे गेली, तो इन्क्रीज होईल, परत पुढे गेली, तो एक एकने इन्क्रीज होत राहील आणि फायनली आपण त्याची व्हॅल्यू इथे प्रिंट करून देऊ, ठीक आहे. मग आपण म्हणू LENGTH, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज %d, कारण तो नंबर मध्ये येणार आहे, ARR, ठीक आहे. बघा आपण मगाशी काय डिस्कशन केलं, की जेव्हा पण आपण लेंथ कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो, तर तिथे फक्त नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण किती दिले ते येतात, तिथे \0 काउंट होत नाही, ठीक आहे. जेव्हा आपण लेंथ स्ट्रिंगची काउंट करतो तेव्हा \0 आपल्याला तिथे काउंट होत नाही, कारण तो स्ट्रिंगचा पार्ट नाहीच आहे, तो फक्त काय इंडिकेट करतोय की इथे तुमची स्ट्रिंग संपलेली आहे. मग आपल्याला काय आउटपुट येणं एक्सपेक्टेड आहे, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 5, आपल्याला 5 येणं एक्सपेक्टेड आहे. तर बघूया मग ते आपल्याला आउटपुट मध्ये दिसतंय का. ओके, आपण इथे लेंथ घ्यायची आहे ना, ओके, इथे मला ICNT घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माझी काउंटची व्हॅल्यू आहे, काउंट, ओके, कारण की काउंट हा व्हेरिएबल मध्ये आपण त्याची लेंथ स्टोअर करतोय ना, त्यामुळे. ओके, बघा लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 5 आलेला आहे, तिथे \0 आपल्याला काउंट नाही झालाय. आता आपण साईज काउंट करू की मेमरी मध्ये त्याने किती मेमरी घेतली आहे,
तर त्याच्यासाठी सी लँग्वेजमध्ये एक इनबिल्ट फंक्शन असतं, त्याचं नाव असतं साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ स्ट्रिंग इज %d आणि ऑपरेटरचं नाव आहे साईज ऑफ, आणि त्याच्यामध्ये ॲज अ पॅरामीटर देऊ आपण ARR, कारण की आपला जो ॲरे स्टोअर आहे त्याचं नाव आहे ARR. तर बघा दोघांमधला डिफरन्स. आता आपल्याला साईज काय भेटणं एक्सपेक्टेड आहे 6. का? कारण की इथे /0 काउंट होतो मेमरीसाठी. जेव्हा आपण साईज कॅल्क्युलेट करतो म्हणजेच आपण काय कॅल्क्युलेट करतो की त्या स्ट्रिंगला किती साईज मेमरीमध्ये अलोकेट झाली आहे. ठीक आहे, मग आपण एकदा बघू. साईज 6 येणं एक्सपेक्टेड आहे. ओके, ती आली आहे पण ना न्यू लाईन वरती नाही आली आहे, त्याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित. फॉर्मॅटिंगसाठी आपण /n देऊ नवीन लाईनसाठी. ठीक आहे, इथे पण आपण /n देऊ. हो ठीक आहे, इथे नाही आवश्यकता. ओके, तर बघा लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 5 आणि साईज ऑफ स्ट्रिंग इज 6. ठीक आहे, तर हा त्या दोघांमधला डिफरन्स आहे. आता आपण बघू की इनबिल्ट फंक्शन कोणते कोणते असतात इन केस ऑफ स्ट्रिंग. त्याच्यासाठी आपण कोडच राईट करू डायरेक्टली. त्याच्यासाठी काही थिअरी एक्सप्लेन करायची म्हणजे त्याला थिअरी नाहीच आहे काही. तर आपण फाईल घेऊ string string2.c. ठीक आहे, आधीची होती string1.c, आता आपण घेतलं string2.c. तर इथे मी स्ट्रिंग घेतली आहे एक, आणि आता आपण एक इंटिजर घेऊ इंट लेंथ काउंट करण्यासाठी, आणि आपण एक फंक्शन यूज करू length लेंथ इज इक्वल टू strlen, आणि याच्या आपण पास करू ARR. बघूया आपलं आउटपुट येतं का. आणि ते प्रिंट f लेंथ ऑफ स्ट्रिंग इज %d length. बरोबर आहे का, एकदा चेक करू. चेक करण्याआधी आपण एक काय आउटपुट येऊ शकतं हे प्रेडिक्ट करू. बघा किती लेटर्स आहे गुड मॉर्निंग मध्ये, तर ते आहे 11. ठीक आहे, एकदा चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, मग आपल्याला काय आउटपुट मध्ये यायला पाहिजे 11. तर बघा येत आहे का. ओके, तर एक्सपेक्टेड आउटपुट ॲज अ 11 आपल्याला येत आहे. तर हे होतं इनबिल्ट फंक्शन. म्हणजे काय, इथं आपण आपलं काही लॉजिकच नाही लावलंय, आपण फक्त जे फंक्शन होतं प्री डिफाईन्ड ते घेतलं, त्याच्यामध्ये आपला ॲरे पास केला आणि आपण रिझल्ट प्रिंट केला. ठीक आहे, देन नेक्स्ट आपण घेऊ strcpy नावाचं एक फंक्शन असतं. ते फंक्शन काय करतं की एका ॲरे मधलं कंटेंट घेतं आणि दुसऱ्यामध्ये टाकतं. म्हणजे काय, तर दुसरा ॲरे स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक ॲरे लागेल. ठीक आहे, तर मग तो ॲरे आपण घेऊ BRR, आणि BRR मध्ये आपण स्टोअर करू ॲरे. मग बघूया ते कसं चालतं. आणि आपण याला आता बघा माझा 11 लेंथ असलेला किंवा 11 बाईट्स असलेला डेटा मला दुसऱ्या ॲरेमध्ये टाकायचा आहे. म्हणजे मला तेवढी जागा बनवायला लागेल मेमरीमध्ये. मग आपण ती बनवू 15. ठीक आहे, थोडीशी जास्त असू दे, काय हरकत नाही. ठीक आहे, तर ती जागा बनवून घेऊ आधी आपण. म्हणजे आपण काय केलं की एक चेअर ठेवली, रिकामी चेअर, की ज्याच्यावरती आता मी माझा डेटा टाकणार आहे. मग आता बघू ते फंक्शन कसं असतं. आधी होतं आपलं strlen, नंतर आपला आहे strcpy, आणि त्याला आपण काय दिलं ARR चा डेटा तू कशामध्ये टाक, BRR मध्ये टाक. ठीक आहे, सेव्ह करू आणि आलेला रिझल्ट प्रिंट करू. आणि आलेला डेटा आपण प्रिंट करू. काय, printf copied array is %s. आता मला प्रिंट कोणता करायचा आहे, BRR प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, मग बघू आपण हा कोड चालतोय का. त्याच्या आधी आपण वरच्या ॲरेचं strlenचं वरती ठेवूया, Ctrl+X करू आणि हे इथे टाकू. ठीक आहे, हे झालं लेंथचं कंटेंट आणि हे झालं strcpy. फंक्शनचं नाव काय आहे strcpy. ठीक आहे, मग बघूया प्रिंट होतं की नाही. ओके,
आपण इथे बॅकस्लॅश n परत दिलेला नाही, तर तो आधी देऊन घेऊ. ओके, कॉपीड ॲरे काहीतरी तिथे गार्बेज व्हॅल्यू आली आहे, की आपण थोडा इथे चेंज करून बघू. ARRचा ओके, ते उलटं झालं जरा. ओके, आता सेव्ह करून बघू. आधी सोर्स देतो आणि मग डेस्टिनेशन देतो, आणि इथे बरोबर आपला जो ॲरे आहे तो प्रिंट करून आलाय. आता आपण गुड आणि मॉर्निंगच्या मध्ये स्पेस नाही दिलेला आहे, त्याच्यामुळे ते आलं, पण आपण तेही करू शकतो, आपण करायला काही करू शकतो, त्याला काही. ठीक आहे, मी याच्यामध्ये एक स्पेस दिला, परत ॲरे सेव्ह केला. मी काय केलं, ते जे गुड आणि मॉर्निंग त्याच्यामध्ये स्पेस येत नव्हता, तो स्पेस देण्यासाठी मी तिथे स्पेस दिला. परत रन करू. ओके, दिसले ते गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग मी आधी काय केलं, माझा ARRचा ॲरे बनवून घेतला आणि दुसरा एक ॲरे बनवला जो की एम्प्टी ॲरे, त्याच्यामध्ये सध्या काहीच नाहीये, आणि ARRचं कंटेंट BRR मध्ये टाकून दिला. ठीक आहे, तर हे असतं strcpy. असे खूप सारे फंक्शन्स असतात, त्याला म्हणतात स्ट्रिंग मॅनिप्युलेशन फंक्शन, जे इनबिल्ट असतात. ठीक आहे, तर हे होतं अबाउट द ॲरे.